नमस्कार. मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण डेथ ऑफ पार्टनर या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण डेथ ऑफ पार्टनरचं प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधलं एक्झाम्पल 2 पाहणार आहोत. याचा पेज नंबर आहे 202. बरोबर. राहुल, रोहित and Ramesh are in a business sharing profits and losses in the ratio of 3:2:1 respectively. Their balance sheet as on 31st March 2017 was as follows. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st मार्च 2017. बरोबर. आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट दिलेली आहे. बरोबर. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. ओल्ड बॅलन्स शीट टॅली 8,53,000 झालेली आहे. बॅलन्स शीटच्या खाली आपल्याला ॲडजस्टमेंट आणि इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ऑन 1st October 2017 रमेश डेड अँड दी पार्टनरशिप डीड प्रोव्हाइडेड दॅट 1st October 2017ला रमेश एक्सपायर झालेला आहे. म्हणजे तो फर्ममध्ये किती महिने होता, तर आपली फर्म 31st मार्च 2017ला एंड झालेली आहे. स्टार्ट एप्रिलपासून होणार आहे. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे 6 महिने रमेश हा फर्ममध्ये होता. म्हणजे 6 महिन्याच्या प्रमाणात आपल्याला ह्या ठिकाणी त्याचं प्रॉफिट काढावं लागणार आहे. आपल्याला ॲडजस्टमेंटच्या खाली आपल्याला टोटल 8 ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. बरोबर. आणि ॲडजस्टमेंटच्या खाली आपल्याला प्रिपेअर तयार करा. काय तयार करायला सांगितलेलं आहे, तर रमेश कॅपिटल अकाउंट शोईंग दी अमाऊंट पेएबल टू हिज एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. आता आपल्याला रमेश कॅपिटल अकाउंट ओपन करायला सांगितलेला आहे. जो एक्सपायर झालेला आहे पार्टनर त्याचा आपल्याला कॅपिटल अकाउंट बनवायला सांगितलेला आहे. त्याच्या खाली आणखीन काय सांगितले पाहूया. गिव्ह वर्किंग नोट्स ऑफ प्रॉफिट अँड गुडविल. वर्किंग नोटमध्ये आपल्याला प्रॉफिट देखील काढायला सांगितलेलं आहे आणि गुडविल देखील काढायला सांगितलेली आहे. अशा प्रकारे आपण ह्या दुसऱ्या एक्झाम्पलची इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. आता आपण ॲन्सरचा फॉर्मॅट पाहूया. ॲन्सरमध्ये एकदम वरती आपल्याला इन दी बुक्स ऑफ दी फर्म असं टायटल द्यावं लागेल. आपल्याला रमेश कॅपिटल अकाउंट ओपन करायचं म्हटल्यावर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट देखील ओपन करावं लागणार आहे. तर हा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट अर्ध्या पानामध्ये क्रिएट करायचा आहे. त्याच्या खाली अर्ध्या पेजमध्ये रमेश कॅपिटल अकाउंट क्रिएट करायचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या पेजवर वर्किंग नोट्समध्ये एक कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ गुडविल आपल्याला काढावे लागणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली जनरल रिझर्वचं देखील आपण कॅल्क्युलेशन पाहणार आहोत. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट ड्यू टू रमेश. बरोबर. रमेशचा प्रॉफिट देखील आपण पाहणार आहोत. त्याच्यापुढे इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज कॅल्क्युलेटेड फॉर 6 months. रमेश 6 महिने फर्ममध्ये असल्यामुळे त्याचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल देखील आपण पाहणार आहोत. अशा प्रकारे आपण काय काय पाहणार आहोत याचा आपण आढावा घेतलेला आहे. आता आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आलेलो आहोत. लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट. आता आपण कोणाचं अकाउंट ओपन केलेलं आहे, रमेश 2,40,000. रमेशचं कॅपिटल किती आहे, 2,40,000. तरी आपण कॅपिटल कुठे ट्रान्सफर करणार, तर रमेश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणून आपण रमेश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 2,40,000 घेतलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुन्हा आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलेलो आहोत. एकदम खाली जनरल रिझर्व किती आहे, 96,000. बरोबर. आता जनरल रिझर्व आपण ऑल पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करत असतो. बरोबर. त्याचा रेशो किती आहे, 3:2:1. बरोबर. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहोत.
जनरल रिझर्व किती आहे 96,000. 96,000 छेद 6. 6 का घेतलं? रेशो आहे 3:2:1. रेशोची बेरीज आहे 6 म्हणून या ठिकाणी 6 घेतलेला आहे. 6 एक 6, 6 एक 6 बरोबर. 3 उरलं, वरून घेतलं 6, 36 झाले. 6 6 36, पुढचे 3 शून्य. 16,000 एक भाग जनरल रिझर्वचा आलेला आहे. आता आपल्याला कोणाला द्यायचं आहे? तर रमेशला. रमेशचा रेशो किती आहे? 1. म्हणून रमेश बरोबर 16,000 गुणिले 1 बरोबर 16,000. तर जनरल रिझर्व रमेशला किती आलेलं आहे? तर 16,000 आलेलं आहे. जनरल रिझर्व आपण रमेश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो, म्हणून आपण क्रेडिट साईडला आलो. बाय जनरल रिझर्व अकाउंट 16,000 आपण घेतलेलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. एक, RDD वॉज मेंटेन्ड ॲट 5% ऑन डेटर्स. आपल्याला डेटर्सवरती RDD 5% काढायला सांगितलेली आहे किंवा मेंटेन करायला सांगितलेली आहे. आता आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाऊया. डेटर्स मूळ किंमत 1,00,000 आहे, लेस RDD 10,000, आउटरला 90,000. म्हणजे या ठिकाणी पूर्वी RDD किती टक्क्याने लेस केलेला आहे? तर 1,00,000वर 10% म्हणजे 10,000. म्हणजे 10% पूर्वी RDD लेस केलेली आहे. आणि आपल्याला किती सांगितलेलं आहे? 5% मेंटेन करायला सांगितलेले आहे. म्हणजेच 5% जादा लेस केलेले आहे. म्हणजेच आता आपल्याला काय करावं लागेल? या ठिकाणी 5%नं त्याने कमी करावं लागेल. म्हणजेच आपली डेटरीची किंमत काय होणार आहे? वाढणार आहे. बरोबर, 5,000. बरोबर. ॲसेटची किंमत वाढली तर आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो. बाय RDD अकाउंट 5,000. बरोबर. अशा प्रकारे आपण याचं पोस्टिंग केलेलं आहे. पुढे 2, प्लांट अँड मशिनरी अँड इन्व्हेस्टमेंट्स वेअर व्हॅल्यूड ॲट ₹80,000 अँड 4,10,000 रिस्पेक्टिव्हली. आता आपण एक एक ॲसेट पाहूया. प्लांट अँड मशिनरी किती अमाऊंट दिलेली आहे? 80,000. आता वरती आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्लांट अँड मशिनरीची किंमत पाहूया. प्लांट अँड मशिनरी 85,000. आपल्याला या ठिकाणी किती दिलेली आहे? 80,000. म्हणजे प्लांट अँड मशिनरीची किंमत 5,000नं कमी झालेली आहे. बरोबर. ॲसेटची किंमत कमी झाली तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या आपण डेबिट साईडला घेतो. टू प्लांट अँड मशिनरी 5,000. बरोबर. अशा प्रकारे आपण याचं पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे इन्व्हेस्टमेंटची किंमत किती दिली? 4,10,000. आता आपण वरती इन्व्हेस्टमेंटची ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बघूया. इन्व्हेस्टमेंट 3,50,000. आता मूळ किंमत किती होती? 3,50,000. आता किती आपल्याला घ्या सांगितलेलं आहे? 4,10,000. म्हणजेच 60,000नं इन्व्हेस्टमेंटची किंमत वाढलेली आहे. बरोबर. ॲसेटची किंमत वाढली तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण घेतो. बाय इन्व्हेस्टमेंट अकाउंट 60,000. बरोबर. अशा प्रकारे आपण याचं पण पोस्टिंग केलेलं आहे. पुढे ऑफ द क्रेडिटर्स अँड आयटम ऑफ ₹6,000 वॉज नो लॉंगर ए लायबिलिटी अँड हेन्स वॉज प्रॉपरली ॲडजस्टेड. म्हणजे क्रेडिटर्स काय आहे? लायबिलिटी. तर 6,000नं लायबिलिटी आपली कमी झालेली आहे. आता वरती आपले क्रेडिटर्स किती आहे? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स 80,000. बरोबर. आता 80,000च्या ऐवजी याच्यामधनं 80,000मधनं हे 6,000 लायबिलिटी आपली किंवा क्रेडिटर्स कमी झालेली आहे. बरोबर. तर या ठिकाणी लायबिलिटी कमी झाली 6,000नं. लायबिलिटी कमी झाली तर आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो. बाय क्रेडिटर्स अकाउंट 6,000. बरोबर. पुढे 4, प्रॉफिट फॉर 2017-18 वॉज एस्टिमेटेड ॲट ₹1,20,000 अँड रमेश शेअर इन इट अप टू दी डेट ऑफ हिज डेथ वॉज गिव्हन टू हिम. आता 2017-18चं एस्टिमेटेड त्या ठिकाणी प्रॉफिट 1,20,000 घेतलेला आहे आणि त्याचा आढावा घेऊन रमेशचा त्या ठिकाणी प्रॉफिट काढायला सांगितलेला आहे. बरोबर. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहोत. कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट ड्यू टू रमेश.
शेअर ऑफ प्रॉफिट बरोबर लास्ट इयर प्रॉफिट गुणुले शेअर ऑफ प्रॉफिट गुणुले पिरियड बरोबर. आता 1,20,000 प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे. 1,20,000 गुणुले त्याचा रेशो किती आहे रमेशचा 1/6. त्याचा रेशो 1 आहे. रेशोची बेरीज 6 म्हणून 1/6 गुणुले किती महिने होता आपल्या फर्ममध्ये तो 6 म्हणून 6/12 बरोबर. ह्या 6ला हे 6 घालवून टाकायचं तिरकस बरोबर. 12×1=12 12×1=12 पुढचे 4 शून्य बरोबर. म्हणजे किती निर्माण झाले 10,000. म्हणजे 10,000 रमेशचा प्रॉफिट आलेला आहे. आता ह्याची आपण एंट्री काय करतो प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू रमेश कॅपिटल अकाउंट. रमेश कॅपिटल अकाउंट क्रिएट केल्यामुळे आपण क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 10,000 बरोबर. पुढे 5 गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट 2 times द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 5 years विच वेअर 2012-13 1,80,000, 2013-14 2 लाख, 2014-15 2,50,000, 2015-16 1,50,000, 2016-17 1,20,000. असं 5 वर्षाचं आपल्याला त्या ठिकाणी प्रॉफिट दिलेलं आहे. रमेश शेअर इन इट ऑज टू बी गिवन टू हिम. बघा आता आपल्याला काय सांगितलेलं आहे प्रॉफिट त्या ठिकाणी 5 वर्षात दिलेलं आहे. आता आपल्याला गुडविल काढायला सांगितलेलं आहे ती देखील आपण पाहूया. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहोत. कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ गुडविल ए ॲव्हरेज प्रॉफिट आपण सुरुवातीला काढणार आहोत बरोबर. टोटल प्रॉफिट छेद नंबर ऑफ इयर्स बरोबर. पहिल्या वर्षाचा 1,80,000, दुसऱ्या वर्षाचा 2 लाख, तिसऱ्या वर्षात 2,50,000, चौथ्या वर्षाचे 1,50,000 आणि 5व्या वर्षाचे 1,20,000 छेद किती वर्षाचा प्रॉफिट आहे 5 म्हणून या ठिकाणी 5 घेतलेला आहे बरोबर. या सर्वांची बेरीज केली 9 लाख आलेले आहे. 9 लाख छेद 5 5×5 5×5 4 उरलं वरून घेतला 0 40 झाले 5×8 40 बरोबर. पुढचे 4 शून्य तर 1,80,000 ॲव्हरेज प्रॉफिट आलेला आहे. त्याच्या पुढे आता ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला मिळाला. आता आपण काय करणार गुडविल काढणार. गुडविल बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर्स परचेस. आता 2 times म्हणलं होतं म्हणजे 2 वर्ष म्हणून 1,80,000 गुणिले 2 बरोबर 3,60,000 गुडविल आलेले आहे. आता आपल्याला गुडविल मिळाली. आता आपण काय करणार आता 3,60,000 त्या ठिकाणी गुडविल मिळाल्यानंतर आता आपण रमेशची त्या ठिकाणी गुडविल काढणार आहोत. तर सी शेअर ऑफ गुडविल टू रमेश बरोबर गुडविल ऑफ दी फर्म गुणुले रमेश शेअर. आता ही ऑल फर्मची गुडविल 3,60,000 आलेली आहे. आता आपण कुणाची काढणार रमेशची त्या ठिकाणी गुडविल काढणार आहोत. म्हणून 3,60,000 गुणुले 1/6 एक रेशो रमेशचा आहे आणि रेशोची बेरीज 6 म्हणून या ठिकाणी 1/6 घेतलेला आहे. 6×6 6×6 36 पुढचे 4 शून्य 60,000 गुणुले इथला 1 बरोबर 60,000 गुडविल रमेशची आलेली आहे बरोबर. आता ह्याची आपण एंट्री काय करतो गुडविल अकाउंट डेबिट टू रमेश कॅपिटल अकाउंट बरोबर. रमेश कॅपिटल अकाउंट क्रिएट केल्यामुळे आपण रमेश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय गुडविल अकाउंट 60,000 बरोबर. त्याच्यानंतर पुढे 6 सॅलरी 5,000 पर मंथ ऑज पेएबल टू हिम. आता सॅलरी देखील त्या ठिकाणी रमेशला पर मंथला 5,000 रुपये त्या ठिकाणी मिळते. तर रमेश किती महिने होता फर्ममध्ये 6 6×5 30 5,000 गुणिले 6 बरोबर 30,000 सॅलरी आलेली आहे. सॅलरी आपण कुठे घेतो रमेश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणून आपण रमेश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय सॅलरी अकाउंट 30,000 बरोबर. पुढे 7 इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 5% ऑज पेएबल अँड ऑन ड्रॉइंग ₹2,000 वेअर चार्ज बरोबर. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्याला 5% काढायला सांगितलेलं आहे. आता हे आपण कशावर काढणार कॅपिटलवरती. रमेशचं कॅपिटल जेवढं असेल त्याच्यावरती आपण काढणार आहोत इंटरेस्ट ऑन कॅपिटल.
आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहोत. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज कॅल्क्युलेटेड फॉर 6 मंथ्स. इंटरेस्ट बरोबर, आता कॅपिटल किती आहे रमेशचं 2,40,000 गुणुले तो किती महिने होता फर्ममध्ये 6 म्हणून 6/12 गुणुले किती टक्क्यानं काढायचं आहे 5% म्हणून 5/100 बरोबर. आता या ठिकाणी 5 1 5 5 2 10 पुढचा शून्य आहे तसा 20 झाले. 6 1 6 6 2 12 2. आता बे के बे बे के बे बे 2 4 आणि पुढचे 4 शून्य म्हणजे 1,20,000 म्हणून 1,20,000 अंशाला आणि छेदाला हे 20 बरोबर. 20 1 20 20 1 20 पुढचे 3 शून्य 6,000 इंटरेस्ट ऑन कॅपिटल रमेशचं आलेलं आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण कुठे घेतो रमेश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बरोबर. म्हणून आपण क्रेडिट साईडला आलो. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट 6,000 बरोबर. पुढे अँड ऑन ड्रॉइंग ₹2,000 वेअर चार्ज. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आपल्याला चार्जड म्हटलं की त्या एकानं आकारलं. मग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स किती दिली आपल्याला 2,000. कुठे घेणार रमेश कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. म्हणून आपण रमेश कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स अकाउंट 2,000 आपण घेतलेलं आहे. आता लास्ट ॲडजस्टमेंट 8. ड्रॉइंग्स मेड बाय रमेश अप टू दी सप्टेंबर 2017 वेअर ₹5,000 पर मंथ. आता बघा ड्रॉइंग्स त्या इकडे रमेशची किती आहे पर मंथ 5,000 बरोबर. किती महिने त्या इकडे तो होता फर्ममध्ये 6 महिने बरोबर. सप्टेंबरपर्यंत काउंट करायचं. एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर बरोबर 6 महिने. आता एका महिन्याला 5,000 तर 6 महिन्याचे किती 6×5 म्हणजे 30,000 बरोबर. ड्रॉइंग्ज आपण कुठे घेतो रमेश कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. म्हणून आपण रमेश कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. टू ड्रॉइंग्ज अकाउंट 30,000 आपण घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण सर्व ॲडजस्टमेंट पाहिलेले आहेत बरोबर. आता आपण अकाउंटिंग क्लोज करूया. सुरुवातीला आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करणार आहोत. याची कोणती साईड मोठी आहे तर निश्चितच क्रेडिट साईड मोठी आहे. क्रेडिट साईडला 5,000 60,000 आणि 6,000 एवढ्या अमाऊंट दिसतात. याची बेरीज केली 71,000 आलेली आहे. ते आपण डेबिट साईडला मांडले 71,000 आणि ह्या 71,000मधून हे 5,000 लेस केले तर 66,000 त्या ठिकाणी प्रॉफिट मिळालेला आहे बरोबर. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट या ठिकाणी आपण टायटल दिलं हा प्रॉफिट आहे 66,000. आता हा 66,000 प्रॉफिट या ठिकाणी 3 पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. मग या ठिकाणी 66,000 छेद याचा रेशो किती आहे तर रेशो आहे 3:2:1 म्हणजे रेशोची बेरीज किती येते 6. म्हणून 66,000 छेद 6 जर आपण केलं तर 6×6 6×6 6×6 11,000 एक भाग येतोय बरोबर. एक भाग प्रॉफिटचा किती येतोय 11,000. तर राहुलला किती द्यायचे 3 म्हणून राहुल बरोबर 11 त्रिक 33,000. रोहित बरोबर 2 द्यायचे 11 2 22. रमेश एक भाग द्यायचा 11 1 11 बरोबर. आता या ठिकाणी आपण प्रॉफिट यांना डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. प्रॉफिटची एंट्री आपण काय करतो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता फक्त आपण एकाच पार्टनरचं त्या ठिकाणी अकाउंट ओपन केलेलं आहे रमेश कॅपिटल अकाउंट म्हणून त्याचाच बॅलन्स फक्त ट्रान्सफर करायचा आहे रमेश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणून आपण क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्रॉफिट 11,000 आपण घेतलेला आहे. आता आपण काय करणार रमेश कॅपिटल अकाउंट देखील क्लोज करणार आहोत. तर रमेश कॅपिटल अकाउंटची देखील क्रेडिट साईड मोठी आहे. त्याची आपण बेरीज करूया. 2,40,000 60,000 30,000 6,000 11,000 10,000 16,000 एवढे अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली 3,73,000 आलेले आहे. ते आपण डेबिट साईडला मांडले 3,73,000. ह्या 3,73,000मधून हे 30,000 आणि हे 2,000 लेस केले तर 3,41,000 डिफरन्स आलेला आहे. त्याला आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे टायटल द्यायला सांगितलेलं आहे टू एक्झिक्युटर्स लोन अकाउंट
बरोबर. जो बॅलन्स आलेला आहे 3,41,40,000 त्याला आपल्याला एक्झिक्युटर्स लोन अकाउंटला ट्रान्सफर करायला सांगितलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी टायटल दिलं टू एक्झिक्युटर्स लोन अकाउंट 3,41,40,000 बरोबर. अशा प्रकारे रमेश कॅपिटल अकाउंट आपण क्लोज केलेला आहे. बरोबर. आजच्या तासाला आपण डेथ ऑफ पार्टनरचं प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधलं 2 नंबर एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. राहुल, रोहित अँड रमेश यांचं. हे एक्झाम्पल पाहत असताना आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट पाहिलेलं आहे. रमेश कॅपिटल अकाउंट पाहिलेलं आहे. वर्किंग नोट्समध्ये कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ गुडविल पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्युशन पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट ड्यू टू रमेश हे देखील पाहिलेलं आहे. आणि लास्ट इंटरेस्ट ऑन कॅपिटल देखील पाहिलेलं आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.